नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या महापौर पदाचा सस्पेन्स आता अखेर संपलाय। गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून पुण्याच्या नव्या कारभारी म्हणून भारतीय जनता पक्षाच्या मंजुषा नागपुरे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलाय। कोण आहेत मंजुषा नागपुरे, पाहुयात त्यांचा अल्पपरिचय। मंजुषा नागपुरे या पुणे महानगरपालिकेत सलग 4थ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्यात। त्यांच्या दांडग्या अनुभवामुळेच पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे। विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्या आपल्या प्रभागातून बिनविरोध निवडून आल्या होत्या, ज्यातून त्यांची जनमानसातील पकड ही दिसून येते। नागपुरे यांच्या निवडीमुळे सिंहगड रोड परिसराला शहराचं प्रथमच महापौर पद भूषवण्याचा मान मिळालाय। भाजप कोर कमिटीने सुचवलेल्या वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे या दिग्गज नावांच्या स्पर्धेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरे यांच्या नावावर अंतिम मोहर उमटवली आहे। पुणे महापालिकेत सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला आता स्पष्ट झालाय। भारतीय जनता पक्षाकडे मंजुषा नागपुरे, उपमहापौर पद मित्रपक्ष असलेल्या रामदास आठवले यांच्या आरपीआयला हे पद देण्यात आलं असून परशुराम वाडेकर यांची या पदावर वर्णी लागणार आहे। संख्याबळ नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर पदासाठी उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे। येत्या 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत आवाजी मतदानाने या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होईल। सिंहगड रोडच्या या बिनविरोध नगरसेविकेचा महापौर पदापर्यंतचा हा प्रवास पुण्याच्या राजकारणात नवी समीकरण मांडणारा ठरणार आहे। तुर्तास या व्हिडिओत इथेच थांबूयात। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।